चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. सणासुदीच्या तोंडावर साखर व्यावसायिकांना लक्ष्मण रेषा. केंद्र सरकारने साखरेच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखरेची साठवणूक रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. साखरेच्या साठवणुकीसाठी सरकारनं नवी मर्यादा घालून दिली आहे. नव्या नियमानुसार साखरेचा 15 दिवसांचा साठाच ठेवला जाऊ शकतो. 1 सप्टेंबरपासून हा आदेश लागू होईल. विक्रेते आणि व्यावसायिक महिन्याला 10 मेट्रिक टनापेक्षा अधिकच्या साखरेचा व्यापार करतात, त्यांना आता नव्या मर्यादेपेक्षा अधिक साठा ठेवता येणार नाही. सरकारनं गेल्या ऑगस्टच्या पहिल्या तारखेला साखर विक्रेत्यांसाठी 30 दिवसांची मर्यादा घालून दिली होती. त्यामुळे विक्रेते 30 दिवसांचा साखर साठा ठेवू शकत होते. आता त्यात बदल करून हीच मर्यादा 15 दिवसांवर आणण्यात आली आहे. सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे साखरेची साठवणूक रोखण्यासाठी सरकार तयारीला लागलं आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याची मर्यादा कमी करण्यात आलेली आहे. पेपरफुटी प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांची उचलबांगडी. पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिकांमधील त्रुटींवरून टीकेची धनी ठरलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेची झाडाझडती सुरू झाली आहे. परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने एनटीएने आपल्या 50हून अधिक अधिकाऱ्यांना हटवले असून 10 वरिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली. जूनमध्ये घेतलेल्या यूजीसी नेटच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या पेपरमधील त्रुटींमुळे त्यांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा एनटीएने रविवारी केली होती. शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक, अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सध्या उद्भवलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आणि संपूर्ण परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने उचललेल्या पावलांबाबत या बैठकीत जोशी यांना माहिती देण्यात आली. एनटीएमधून 50हून अधिक अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य आर्थिक अधिकारी, महाव्यवस्थापक आदी 10 वरिष्ठ पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून त्यांची नेमणूक करण्यात येत आहे, असे शिक्षण मंत्रालयाने नमूद केले. केपीएससी गैरव्यवहार प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातही धाडी. कर्नाटक लोकसेवा आयोगातील गैरव्यवहाराच्या आरोपाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरसह राज्यातील 21 ठिकाणी छापे टाकले. गुजरातच्या अहमदाबादमध्येही धाड टाकण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी नेमणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी केपीएससीचे निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार यांच्या निवासस्थानांवरही धाडी टाकून तपासणी करण्यात आली. शिवशंकरप्पा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. केपीएससीच्या अध्यक्षपदावरून निलंबित झालेले शिवशंकरप्पा साहुकार तसेच केपीएससीच्या सदस्या शांता होसमनी, गैरव्यवहारातील मध्यस्थ, परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल मूल्यमापनाची जबाबदारी असलेले एड्युटेस्ट सोल्युशन्सचे कार्यालय व पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. बेळगाव, बेंगळूर, हासन, चित्रदुर्ग, दावणगेरे, रायचूर, कारवार, कलबुर्गी तसेच अहमदाबादमध्येही ईडीच्या पथकांनी छापे टाकून झडती घेतली. कित्तूर शहरातील सदाशिव नगर येथील कुबेर जायकनवर यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. केसरेकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी. कुपवाड येथे 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी हिंसक घटनेत मृत्यू झालेल्या हेब्बाळ येथील मनीषा केसरेकर व त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत, पीडित नुकसान भरपाई आणि मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने आज गुरुवारी खानापूर तहसीलदारांमार्फत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी केला.
मृत दाम्पत्याचे मूळ गाव हेब्बाळ असल्याने त्यांच्या कुटुंबियांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, पुंडलिक पाटील, संजीव पाटील, पाटील गुरुजी तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निवेदन. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेबाबत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. यावेळी रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या धोरणाचाही आढावा घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, RM चौगुले, रणजित चव्हाण पाटील यांच्यासह शिष्टमंडळातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. न्यायाधीशांच्या वर्तनाविरोधात वकिलांचे आंदोलन. न्यायाधीशांकडून वकिलांशी करण्यात येणाऱ्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत निदर्शने करण्यात आली. विशेषतः क्रमांक 2 जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बार असोसिएशनचे अध्यक्ष BJ गंगाई यांनी सांगितले की संबंधित न्यायालयात वकिलांशी सहकार्य न करणे, उद्धटपणे बोलणे आणि वकिलांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. कालच्या घटनेत प्रशिक्षणार्थी PSI अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वकिलांना त्यांच्या खुर्त्यांवरून उठवण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला. वकिलांच्या बसण्याच्या जागेसह साक्षीदार आणि नागरिकांच्या सुविधांबाबत न्यायालयीन नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही गंगाई यांनी सांगितले. आराधना विशेष मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा. येथील किल्ला परिसरात असलेल्या सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंदरवहील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्ष सौ संध्या शेरेगार, माजी अध्यक्ष डॉक्टर आसावरी संत, सदस्य वृषाली पोद्दार उपस्थित होत्या. उपस्थित पाहुण्यांचे शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉक्टर आसावरी संत व वृषाली पोद्दार यांनी फोटोचे पूजन करून श्रीफळ वाढविले. इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा संध्या शेरेगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रावण गुरुवार निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध उपक्रम. बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर येथे श्रावण महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्रावणातील दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या विशेष पूजन समारंभाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आजच्या गुरुवारी देखील विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून अभिषेक, महापूजा आणि नैवेद्य पूजन करण्यात आले. तसेच दुपारी महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या उपक्रम व्यवस्थेसाठी राजेंद्र गायकवाड यांच्या संयोजनाखाली लोकेश राजपूत, जितेंद्र राजपूत, प्रवीण टोगले, परितोष पोतदार, दीपक केसरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.